हरभरा डाळीच्या तुलनेमध्ये मुगाची डाळ पचायला हलकी आणि जास्त पौष्टिक मानली जाते. तर त्याच हिरव्या मुगाच्या डाळीचा आपण आज ढोकळा करणार आहोत. सालासकट मुगाची डाळ स्वच्छ धुवून 4 तास भिजत घातली मी इथे. त्यानंतर त्यातलं पाणी काढून त्यात हिरवी मिरची आणि आलं घालून वाटायचं. त्यातच भरपूर कोथिंबीर घालायची, अर्धी वाटी रवा घालायचा आणि अर्धी वाटी दही घालून पुन्हा एकदा मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं. आता हे मिश्रण एका भांड्यात काढून 4 तास बाजूला ठेवून द्यायचं आहे. घाई असेल तर अगदी अर्ध्या तासातही तुम्ही हा ढोकळा करू शकता, पण 4 तासानंतर रवा छान फुलून येतो, मिश्रण थोडंसं फर्मेंट होतं, त्यामुळे ढोकळा अजून जास्त चांगला होतो. चवीपुरतं यात मीठ घालायचं आहे. एका डब्याला आपण तेलाचा हात लावून घ्यायचा आणि त्यानंतरच यामध्ये इनो घालायचा आहे. कुकरमध्ये ऑलरेडी पाणी उकळत ठेवलेलं आहे. उकळत्या पाण्यातच आपण हा डबा ठेवणार आहोत. त्यामध्ये जाळी ठेवली आहे. आता हे मिश्रण आपण या डब्यात घालून लगेच अगदी पटकन त्या कुकरमध्ये वाफायला ठेवायचं आहे. कुकरची शिट्टी काढून मध्यम ते फुल आचेवरती आपण हा ढोकळा 15 मिनिट वाफवून घेणार आहोत. 15 मिनिटानंतर ढोकळा चेक करायचा आहे, झालेला आहे. गार झाल्यावर मगच तो डब्यातनं काढायचा आहे. तोपर्यंत एक फोडणी करून घेऊ. 1-1.5 टेबलस्पून तेलामध्ये मोहरी, तीळ, हिंग, कढीपत्ता घालून फोडणी करायची. त्यात अर्धी वाटी पाणीही घालायचं आहे आणि त्यानंतर गॅस बंद करून यामध्ये एका लिंबाचा रस आणि आवडीप्रमाणे साखर घालायची आहे. मी 1च चमचा साखर इथे घातली आहे. तुम्हाला जास्त गोड आवडत असेल तर अजून एखादा चमचा साखर घालू शकता. ढोकळा गार झाला की असा मस्त पटकन निघून येतो. छान जाळीदार ढोकळा झालेला आहे. आता आपल्या आवडीप्रमाणे हा कापून घ्यायचा आणि कापल्यानंतर मगच यावरती हे फोडणीचं पाणी घालायचं आहे. कारण आपण जे काप दिलेले आहेत त्या गॅपमधनं हे पाणी आत जाऊन ढोकळा सगळं ते पाणी शोषून घेतं आणि ज्यामुळे जास्त चांगला हा मऊ लुसलुशीत होतो. आवडीप्रमाणे ओलं खोबरं आणि कोथिंबीर घालून हा ढोकळा सर्व करायचा आहे. कमी तेल आणि जास्त प्रोटीन अशी रेसिपी जर तुम्हाला हवी असेल तर हा ढोकळा तुम्हाला नक्की आवडणार आहे. मला खात्री आहे हा ढोकळा तुम्हाला नक्की आवडेल. तर करून बघा आणि तुम्हाला आवडला की नाही ते मला जरूर सांगा.